श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या सर्वांच्या खात्यावर पैसे येणार. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. PDF फाईल आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात संपूर्ण माहिती. तर बघा, राज्यातील लाडक्या सर्व बहिणींच्या खात्यात उद्या पैसे जमा होणार. मुख्यमंत्र्यांची लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी तुमच्या खात्यावर आज तिसरा हप्ता जमा होणार होता. जमा झालाय की नाही कमेंटमध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्यांच्याबाबत एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता, त्याचप्रमाणे ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा सर्व माता भगिनींसाठी एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे. याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तर तुमच्या खात्यावर पैसे आज आले नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कशामुळे नाही आले याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला काय करावे लागणार आहे, मुख्यमंत्र्यांनी एका भाषणादरम्यान काय सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील एक मोठी अपडेट दिलेली आहे. या सर्वांचं वृत्त आपण घेणार आहोत. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. लाईक करण्यात कंजूसी करू नका, फटाफट लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा केले जात आहेत. याबाबत सरकारने आता अधिकृतपणे माहिती दिली आहे. याबाबत महिला बाल विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील एक माहिती दिलेली आहे. महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या X अकाउंटवर याबाबत एक सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ देखील मिळालेला आहे. 26 सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावर देखील पैसे आले असतील आणि ते जर नसतील आले तर त्यासाठी काय करायचंय हे देखील आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर बघा, उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. सर्व पात्र भगिनींना महिन्या अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस 3 हप्ते एकत्र देण्यात आले आहेत, असे देखील आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. तर याच्यात माहिती आपल्याला भेटत आहे की ज्या महिलांना जे हप्ते आले नाहीयेत त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं आधार लिंक नसेल, डीबीटी इनेबल नसेल आणि हे सर्व जरी तुमचं असेल, फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला पैसे हे जमा होणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे ते पण आपण बघणार आहोत. तर आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे की 26 तारखेपासून तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज देखील काही महिलांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत. या महिन्यात ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत त्यांना 4,500 रुपये मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे तिसरा हप्ता फक्त 1,500चा होता. ज्यांना पहिले 2 हप्ते मिळालेले आहेत त्यांना 1,500 रुपये आज वितरण करण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप देखील काही महिलांचे प्रश्न येत आहेत कमेंटमध्ये, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला की सर आमच्या खात्यावर 1 रुपया देखील आले नाही, आम्हाला तिसरा हप्ता जमा झालेला नाहीये. तर याबाबत आता त्यांनी सांगितलेलं आहे की उद्यापर्यंत म्हणजे या महिन्याच्या अखेरीस, आता हा शेवटचा दिवस नाहीये, उद्या शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्यापर्यंत हे सर्व पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. तुम्ही पॅनिक होऊ नका आणि तुम्ही काय करायचं हे पण मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून प्रति महिना 1,500 रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. मात्र कागदपत्र त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप देखील एकही हप्ता मिळाला नाहीये. अशा प्रकारची आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे. तुमचा फॉर्म ओके आहे का ते व्यवस्थित चेक करा. आधार लिंक आहे का नाही ते चेक करा. डीबीटी लिंक आहे का नाही ते चेक करा. या सर्व गोष्टी ओके असतील आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला नक्कीच याचा लाभ मिळणार आहे. आणि लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत उद्या लास्ट तारीख आहे फॉर्म भरायची.
ती देखील वाढू शकते, अशा प्रकारची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या इलेक्शन होणार आहेत, आचारसंहिता लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे. ती आपण शेवटपर्यंत बघणार आहोत. आणि त्यांनी नेमकं आजच्या भाषणात काय सांगितलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची देखील एक सागर बंगल्यावर महत्वाची बैठक झालेली आहे. त्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाहीयेत त्यांच्या देखील बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत. त्यामुळे अद्यापही एकही हप्ता न आलेल्या महिलांनी सर्वप्रथम बँक खाते आधार क्रमांकाशी लवकरात लवकर जोडून घ्यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही कायम आहे. ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने एकदाच 2 महिन्यांचे 3,000 रुपये पाठवले आहेत. मात्र अर्जात त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना हे पैसे मिळाले नाहीत. ज्या महिलांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर केल्या आहेत अशा महिलांना 3 हप्त्याचे एकत्रित 4,500 रुपये हे वाटप करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे. तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत का नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि हे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, आधार लिंक हे तुम्ही व्यवस्थित चेक करून पाहणं गरजेचं आहे. तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो कार्यक्रमात आज भाषण केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना, विरोधकांनी सातत्याने सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना काही काळापुरते आहे, निवडणुकीपुरते आहे, हा एक निवडणुकीचा जुमला आहे, ते कोर्टात गेले, परंतु काही ह्याच्यातून साध्य होणार नाही. लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे आणि ही योजना बंद पडणारी नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरू नका. हे पैसे सर्वांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत हे पैसे सर्वांच्या खात्यात जमा होणार आहेत. अशा प्रकारची एक मोठी गुड न्यूज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. रायगड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यांच्या समोरच हे विधान त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरू नका आणि तुम्ही एवढं चिंताग्रस्त राहू नका. ही बहीण योजना ही तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या खात्यावर पैसे हे प्रत्येक महिन्याला येणार. ही योजना बंद होणार नाही. आम्ही मार्च महिन्यापर्यंत याचा बजेट काढून ठेवलेला आहे. फक्त तुमची साथ आम्हाला पाहिजे, अशा प्रकारचं एक मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तर अद्याप देखील काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, अशा प्रकारचे वारंवार मेसेज येत आहेत. तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल, पहिले 2 हप्ते तुम्हाला आले असतील, पॅनिक होऊ नका. पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. कारण डीबीटी अंतर्गत चेकिंग केले जात आहे. मध्ये काही स्कॅम झाले होते, त्यामुळे फॉर्मची अर्जांची काटकक्षणे चाचणी होत आहे आणि हे पैसे तुम्ही पात्र असताल तर तुमच्या खात्यावर उद्यापर्यंत हे पैसे पडणार आहेत, अशा प्रकारे खुद ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळाची तातडीने वर्षा बंगल्यावर देखील बैठक झाली. या बैठकीत देखील काही महत्वपूर्ण निर्णय लाडक्या बहिणी संदर्भात घेण्यात आलेले आहेत आणि ही योजना कायमस्वरूपी कशी चालवता येईल याचा देखील विचार केला जाईल आणि हे महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. आपल्या खात्यावर पैसे आलेत का नाही कमेंट करा आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला शेअर करत चला. एका शेअरमुळे भरपूर लोकांना, माता भगिनींना फायदा होईल. परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.